ती पहिलीच रात्र होती. नव्या आईबाबांना त्यांच्या 3 महिन्यांच्या बाळासोबतचा पहिला प्रवास एका लहानशा गावातल्या नातेवाईकाच्या घरी आले होते. घर जुनं होतं, पण प्रेमळ होतं. दिवसभर ठीक होतं. पण रात्री अचानक बाळ रडायला लागलं. फक्त थोडंसं रडणं नाही. अखंड, थरथराट करणारा आवाज. आईने दूध दिलं, पाळण्यावर झुलवलं, गाणं म्हटलं, काही उपयोग नव्हता. बाळ फक्त रडतच होतं. श्वास टाकत होतं, अंग थरथरत होतं. सगळं घर काळजीत. रात्रीचे 2 वाजले होते. आईचे डोळे भरून आले. तिने बाळाला मिठीत घेतलं आणि कुशीवर झोपवलं. तरीही बाळ रडतच. तेवढ्यात आजी बाहेरून आली. तिच्या हातात एक जुना फोटो होता, श्री स्वामी समर्थांचा. ती म्हणाली, बाळाच्या डोक्याजवळ ठेव आणि शांत बस. आईने ते केलं. 1 मिनिट, 2 मिनिट आणि आश्चर्य. बाळचं रडणं हळूहळू थांबू लागलं. डोळे मिटले आणि ते आईच्या छातीवर झोपून गेलं. पूर्ण शांततेत. आईच्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी ते घाबरलेपणाचे नव्हते, ते होते कृतज्ञतेचे. मनात एकच वाक्य घुमत होतं, स्वामी, तुमचं अस्तित्व फक्त देवळात नाही, ते त्या बाळाच्या धडधडणाऱ्या हृदयात सुद्धा आहे. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.